लाखांना उद्योगपतींना आपल्या जाळ्यामध्ये अडकवलं. ही खरी स्टोरी आहे, ही खरी कथा आहे त्याच्या मागची. त्याच्यामुळे एप्स्टीन फाईल, जेफ्री एप्स्टीनची फाईल, त्याच्यामधले स्फोट आणि गौप्यस्फोट, याच्यामुळे काही लोकांनी युद्ध पुकारलं तर काही लोकांनी मौनात जाणं पसंत केलं. सर, उद्धव ठाकरे यांना जर विधान परिषद सदस्य व्हायचं असेल तर शिवसेना एकनाथ शिंदे सोडून द्या. सर, होमरूल्स फेटसाठी आपण बघतोय की इंटरनेट अरे सोड रे, नरेश मस्के सर बोलताय ते कोण आहेत ते मला माहिती खासदार आहेत सर. असू द्या. अजित पवार दिल्लीत आहेत, पण अजित पवार गटाचं त्याच्या संदर्भात मौन दिसतंय. रोहित पवार प्रफुल्ल पटेलांचं नाव घेत आहेत, त्या व्ही.के. सिंग सोबत त्यांचे संबंध आहेत असं ते सांगतायत. पण अजित पवार गटाच्या वतीने कुठलंही भाष्य याच्यावरती होत नाही. मौनाचं कारण काय होतं? आता मी आधीच म्हणालो आहे, खरं म्हणजे सुनित्राताई पवार या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्या देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहेत त्यांच्या कॅबिनेटमध्ये आहेत. या संदर्भात अधिक चौकशी संदर्भात सुनित्राताई पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगायला पाहिजे. तपास यंत्रणाचा अहवाल येऊ द्या, मग पाहू. हे उपमुख्यमंत्री बोलू शकतात, पण एक पत्नी बोलू शकत नाही जिने आपला पती गमावला. अशा पद्धती ज्याने आपला बाप गमावला. हे माझं मत आहे. तर संपूर्ण पवार कुटुंबानं, दोन्ही पक्षांनी, आम्हीसुद्धा ही मागणी करतोय की ह्याच्यामध्ये जर काही आम्हाला संशय वाटतोय, ज्या पद्धतीचा विषय रिसर्च, संशोधन हे रोहित पवार यांनी समोर आणलेलं असेल आणि ते आहे, दिल्लीतसुद्धा ते 2 दिवस होते असं मी पाहिलं, तर नक्कीच स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांनी या संदर्भामध्ये राज्य मंत्रिमंडळामध्ये हा विषय उपस्थित केला पाहिजे. देवेंद्र फडणवीस स्मारकाच्या गोष्टी करतात, दादांचं स्मारक बांधू, या रस्त्याला नाव देऊ, या पुलाला नाव देऊ, ते ठीक आहे. मुख्यमंत्री महाराष्ट्रात देशात होतच असतात. नितीश कुमारांचा मुलगासुद्धा डेप्युटी सीएम होणार आहे. पण त्या स्मारकापेक्षा एक गंभीर विषय असा आहे की त्यांचा मृत्यू ज्या संशयास्पद रीतीत झाला आहे त्याच्यावर बोलणं आणि त्याच्यावर माहिती देणं, अहवाल येईल आणि मग बोलू, हे त्याच्यावरचा उतारा किंवा उत्तर नाही. सीबीआय चौकशीची मागणी केली होती त्यांनी, त्याला 25-26 दिवस झाले. दुसरीकडे सुशांत सिंग राजपूतची दुसऱ्या दिवशी चौकशी सुरू झाली. म्हणजे सरकारमध्ये असून सीबीआय चौकशीसाठी इतका वेळ का लागतो हा प्रश्न उपस्थित होतो. याचाच अर्थ असा आहे की हा अहवाल स्वच्छ नाही आहे. या प्रकरणामध्ये विमान कंपनीच्या मालकाला वाचवण्याचा प्रयत्न होतो. हे जे रोहित पवार वारंवार सांगतात त्यात तथ्य दिसत आहे. देवेंद्र फडणवीस हे नेहमी म्हणतात ना, माझा जीवाभावाचा मित्र गेला वगैरे, मी गमावला, हा माझा रांगडा मित्र गेला, माझा अमुक गेला. मग लपवत्या कशा करतात? काय करताय? व्ही.के. सिंग हा भाजपचा सदस्य आहे का? व्ही.के. सिंगने तुम्हाला निवडणुका लढवायला पैसे दिले आहेत का? काय ते एकदा सांगा ना. या टप्प्यात तुम्ही उचलणार हा मुद्दा? नाही, आम्हाला संधी मिळेल तर आम्ही नक्की उचलू. पण वारंवार आम्ही याच्यावर बोलतोच आहोत. पण सुनित्रावहिनी पवारांनी बोललं पाहिजे. डेप्युटी सीएम आहेत त्यांच्या अजितदादांच्या दोन्ही जी मुलं आहेत जी आता राजकारणामध्ये आलेली आहेत मोठ्या प्रमाणात, त्यांनी हा विषय अधिक गांभीर्यानं पुढे न्यायला पाहिजे. हा विषय फक्त अजित पवार यांचा पुरता मर्यादित नाही आहे. या देशातले अनेक महत्त्वाचे नेते अशा प्रकारे विमान प्रवास करतात. अनेक नेते प्रवास करतात ना अशा प्रकारे. स्वतः देवेंद्र फडणवीस करतात, एकनाथ शिंदे करतात, महाराष्ट्रात अनेक मंत्री करतात, देशभरातले लोक प्रवास करतात. सगळ्यांना का नरेंद्र मोदीप्रमाणे हवाई दलाचं विमान मिळत नाही ना फिरायला, डिफेन्स मिनिस्टरप्रमाणे प्रत्येकाला आपापली व्यवस्था करावी लागते. मग अशा वेळेला आम्ही प्रत्येकाने आमचे जीव धोक्यात घालून प्रवास करायचा का? नाहीतर तुम्ही सांगा की जे प्रमुख लोक आहेत राजकीय, त्यांनी विमान प्रवास करू नये असा एक अध्यादेश काढून टाका. असं ज्ञानेश कुमार यांच्या